नमस्कार. गेल्या 2.5 वर्षापासून आळंद बोरगाव रस्त्यावर 5 गुरांच्या चोऱ्या झाल्या. गेल्या 3 दिवसापासून मी या प्रकरणावर व्हिडिओ टाकतोय. निवेदन देण्याचं असेल, एफआयआर फाडण्याचं असेल, अनेक पद्धती गुरं कुठून चोरी गेले याचं असेल. आम्ही 18 तारखेला 18/9ला निवेदन दिलं होतं की 2 दिवसामध्ये जर या गुरांचा, या जनावरांचा जर काही तपास लागला नाही तर आम्ही आंदोलन करणार, रस्ता रोको करणार. आदरणीय गेवरे पायगावचे सरपंच मंगेश दादा साबळे यांनी सुद्धा निवेदन दिलं होतं आणि यांच्या माध्यमातून आम्ही ते निवेदन दिल्याच्या नंतर आज बोरगाव अर्ज या फाट्यावर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हायवे इथं आम्ही 4 ते 5 मिनिटं 10 मिनिटं जो आम्हाला शासनाकडून वेळ भेटला, आम्ही तिथं ते रस्ता रोको केला. त्या रस्ता रोखोतून एक आम्हाला गोष्ट कळाली की बंगल्यात राहणारा, जरी आपला माणूस असेल किंवा परका माणूस असेल, कोणीही असेल, तरी बंगल्यात राहणाऱ्या माणसाला जनावरांची आणि शेतकऱ्याची किंमत कळत नाही. हे आज स्पष्टपणे दिसलंय. आज ज्याचे जनावर गेले, ज्याचे गुरं गेले, ज्याच्या दावणीतून ते रातचे सोडून नेले, त्याच्या घरच्या लक्ष्मी असतील, तो माणूस असेल, आज जेवण सुद्धा एक टाइमच त्याने सोडून दिलं. रात्री दिवस करून त्याला चारा पाणी करून, वरून पाणी जरी येत असला तरी पाण्यात जायचं, चारा कापून आणायचा, त्याला टाकायचा. ही भावना त्या बंगल्यात राहणाऱ्यांना कळत नाही. ते सहज म्हणून जातात. ह्या गोष्टी होत राहतात. कालांतराने आज गुरं जात आहेत, आज जनावरं जात आहेत. कालांतराने त्याच रस्त्यावर जर त्याच रस्त्यावर लहान लेकरं असतील, त्याच रस्त्याने यशवंत विद्यालय, इथं आमच्या गावामध्ये विद्यालय आहे, तिथून विद्यार्थी येत आहेत. 4-4, 5-5 वाजे संध्याकाळच्या टायमाला, 4-5 वेळेच्या टायमाला तिथून बारीक मुलं ट्युशनहून येत आहेत. एखादी गाडी जर फास्ट मध्ये चालली तर आम्ही म्हणतो एखादं पेशंट असेल, काही असेल म्हणून ही गाडी सण चालली. जर कालांतराने ह्या गोष्टी जर रस्त्यावर घडल्या, त्याला जिम्मेदार कोण राहील? आणि एवढं सुद्धा दुःख होऊन सुद्धा आम्ही तिथं जातोय, वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये जातोय, त्या साहेबांना सांगतोय. नाही ऐकल्याच्या नंतर आम्ही तिथे रस्ता रोको करतोय. आणि एवढा रस्ता रोको केल्याच्या नंतर या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना दुखवून 1-2 शब्द एखाद्याने म्हणावा की या गोष्टी होणार आहे. या गोष्टी कशाने होणार आहे, का होतात? आज वरून पावसाने पीक खराब होते ते विषय वेगळा, पण हे आमच्या डोळ्यासमोर आमचे गुरंढोरं चोरीला चालले, याचं काय? आणि उलट तिथे येऊन म्हणायचं या गोष्टी होणार आहे. याच्यातून एकच सिद्ध होतंय बापांनो, एकच सिद्ध होतंय, बंगल्यात राहून ढोऱ्या वासऱ्यांची किंमत यांना कळणार नाही, हे स्पष्ट होतंय. आता स्वतःचा विचार करा, नेमकं याच्यावर काय करायचं. सर, आपण या ठिकाणी 8 दिवसाचा वेळ देऊ, बरोबर आहे की नाही? 8 दिवसाचा वेळ द्यायचा ना, मान्य तुम्हाला सगळ्यांना? 8 दिवसात जर सापडलं मी रस्ता रोको आंदोलन करू, सगळे येणार.